काय सांगणार ते आज सकाळपासून आपण नाल्यांचे पाणी करता आहे तर वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी काल नाल्यातून पुढे आल्यामुळे शेती काय सध्या परिस्थिती आहे, कशा पद्धतीने नियोजन असतं? नक्की तुम्ही बघाल तर कालचे हे अतिवृष्टीमुळे जळगाव शहरामध्ये मला वाटतं खूप वर्षांनी इतका पाऊस झालेला आहे. म्हणजे जो 7-8 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये पाऊस होतो तो आपल्याकडे एका दिवसात हा झालेला होता. त्यामुळे ही समस्या काही ठिकाणी विकवल्या होत्या. तुम्ही बघाल तर मागे आम्ही महापौर असतील किंवा मी असेल किंवा अधिकारी वर्ग असेल यांनी नाल्याचे खोलीकरण करून स्वच्छता आम्ही करून घेतलेली होती. तर दरवर्षी जो नाल्यांचा त्रास होतो तो कमी प्रमाणात ह्या वर्षी झालेला आहे. पण हो, काही ठिकाणी नागरिकांना समस्या ह्या झालेल्या होत्या. ते आम्ही सकाळपासून आम्ही फील्डवर उतरलेलो होतो. आयुक्त सर असतील किंवा अधिकारी वर्ग असेल, समीर बोरोले असतील आणि सर्व SI प्रत्येक वार्डाचे SI असतील, त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रभागात जाऊन ते सर्व काम करत होते की नागरिकांना घरातून पाणी आपण कसं काढू शकतो. तर काही जे आज आम्ही पुन्हा तिथे फॉलोअप घ्यायला आलो आहोत की काही काल जे प्रॉब्लेम आले होते ते कशामुळे आले होते, म्हणजे प्रॉब्लेम आले पण त्याच्यावर काही सोल्युशन करणं हे मला वाटतं महत्त्वाचं आहे. तसे सूचना आम्ही आयुक्त साहेबांना आणि अधिकारी वर्गांना केलेल्या आहेत की जिथे काही प्रॉब्लेम होते त्याचं निवारण आपण कसं करू शकतो किंवा रस्ते होते तिथे गटरी नाही आहे तर त्याचं नियोजन करून PWDना सांगून तिथे गटरी ह्या करून घ्याव्या आणि आपल्याकडनं काही आपण कुठे कमी राहिलं असेल, नागरिकांना आपल्याकडनं जो त्रास झाला असेल त्यासाठी त्याच्याही आपण आढावा घ्यावा आणि त्या जिथे कमी पडलं असो किंवा जिथे आपण काहीतरी सुधारणा करू शकतो ते आपण जागेवर जाऊन करण्यासाठी आज आम्ही इथे व्हिजिट केलेली आहे. सांगणार कशा पद्धतीचा आपण आढावा घेत आहेत, परिस्थिती काल नियंत्रणाबाहेर होती, आज परिस्थिती कशी आहे आणि काय नियोजन असणार आहे? बघा, आज कालपेक्षा आज परिस्थिती सुधारली आहे आणि गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी आपण हे नाले खोलीकरण असेल किंवा गळ काढायचं काम आपण केलेलं होतं. आपण जवळपास हे काम करूनही आता आपण बघितलं असेल की अतिवृष्टी पाऊस आपल्या जळगाव जिल्ह्यालाच, म्हणजे शहराला नको तर जिल्ह्यालाच झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला 24 तास सातत्याने पाणी असल्यामुळे आपल्याला ही परिस्थिती झाली आहे. आणि ज्या काही सुधारणा असतील तर महापौरताई असतील, मी असेल आणि आयुक्त साहेबांना आम्ही काही अधिकाऱ्यांना सूचना करून की आम्ही लवकरात लवकर आपल्याला इथं काय सुधारणा करता येतील आणि वारंवार येणाऱ्या पावसाने लोकांना जो होणारा त्रास आहे तो कशा पद्धतीने कमी होईल. आपण बघितलं असेल आम्ही सूचना करताना PWDने जे काही रस्ते केले होते त्याबरोबर त्यांनी गटारी केल्या पाहिजे होत्या, त्या गटारी सुद्धा झालेल्या नाही आहेत, तर त्यांनाही त्या सूचना केलेल्या आहेत. आणि आपण इथं बघितलं असेल की परिस्थिती एक गटारांची पण खराब आहे, कारण मी गेल्या 15 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे आणि PWDला आम्ही सूचना केल्यात की आपल्याला हे कटडे बांधायला पाहिजे. कारण की निदान रात्रीच्या वेळेस एखादी 2 व्हीलरवाला असेल, कोणी असेल, तो डायरेक्ट नाल्यात जाऊ शकतो, तर दुर्घटना होणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेणार आहोत.